नमस्कार, मी सुचित्रा ठिपसे. आज तुमच्याबरोबर मी स्वनिकेतन या प्रोजेक्टबद्दल थोडीशी माहिती शेअर करण्यासाठी आलेली आहे. प्रोजेक्टचं खरं महत्त्व सांगायचं म्हणजे पालकांसाठी आणि विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी किंवा ॲडल्टसाठी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये पालकांना आपल्या विशेष गरजा असलेल्या मुलांबरोबर कायमस्वरूपी राहता येणार आहे. प्रोजेक्टचे 2 भाग आहेत. एक म्हणजे कन्स्ट्रक्शन पार्ट जो परांजपे स्कीम्स कंप्लीट करणार आहे आणि प्रोजेक्टचा दुसरा महत्त्वाचा भाग जो म्हणजे आपण म्हणतो की केअर गिव्हर्स ची फॅसिलिटी किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर जो पार्ट आहे तो तारांगण फाउंडेशन करणार आहे. तारांगण फाउंडेशनबद्दल तुम्हाला पुढच्या आमच्या क्लिपमध्ये माहिती मिळेलच. पण ह्या प्रोजेक्टचं महत्त्व या दृष्टीने आहे की पालकांना कायमस्वरूपी मुलाबरोबर एकत्र येणार आहे, जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. आणि मुलांचा पूर्णपणे विकास या ठिकाणी होणार आहे. कारण कन्स्ट्रक्शनचा एक अविभाज्य भाग असणार आहे सी विंग, ज्याच्यात मुलांसाठी लागणाऱ्या ज्या काही उत्तमोत्तम सोयी आहेत त्या आपल्याला अंडर वन रूफ म्हणजे एकाच ठिकाणी अवेलेबल होणार आहेत. जसं की व्होकेशनल सेंटर आहे, डे केअर सेंटर आहे, रिक्रिएशनल सेंटर आहे किंवा मुलांचं हॉस्टेल फॅसिलिटी जी आहे ती सी विंगच्या आपल्या बिल्डिंगमध्ये असणार आहे. ए विंग आणि सी विंगमध्ये डिस्टन्स खूपच कमी असणार आहे. म्हणजे जरी मूल आपल्या पालकांपासून वेगळं राहिलं तरी कुठल्याही क्षणी त्यांना ॲट द एंड ऑफ द डे वाटलं की माझ्या मुलाला जाऊन मला बघायचं आहे तर ती फॅसिलिटी आपल्याला इझिली अवेलेबल होणार आहे. पालकांचं कायम म्हणजे त्यांच्या मनात हे कायम विचार असतात की माझ्यानंतर काय, ह्या प्रश्नाचं सर्वात मोठं उत्तर आपल्याला इथे मिळणार आहे. स्वनिकेतन प्रोजेक्टमध्ये मुलांची पालकांनंतरही राहण्याची उत्तम सोय होणार आहे. त्यासाठीच तारांगण फाउंडेशननी ट्रस्ट स्थापन केलेला आहे आणि त्या ट्रस्टच्या अंडर मुलाची पूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे. स्वनिकेतन प्रोजेक्टचं वैशिष्ट्य हे पण मला सांगावंसारखं वाटतं की पुण्यापासनं खूप पुणा सिटीपासनं खूप जवळच्या अंतरावर आहे. ॲक्सेसिबिलिटीच्या दृष्टीने खूप चांगलं आहे आणि राहण्याची उत्तम सोय इथे ह्या ठिकाणी मुलांसाठी आणि पालकांसाठी होणार आहे. पालकांना इथे जेव्हा पालक राहणार आहेत तेव्हा ते सुद्धा एका ठराविक वयानंतर त्यांची पण काळजी घेतली जाणार आहे. सो एजिंग इन प्लेसचा कॉन्सेप्ट खूप चांगल्या प्रकारे इथे पूर्णत्वाला येणार आहे. मुलांच्या काळजीसाठी विविध प्रकारचे उपक्रम इथे तारांगण फाउंडेशन राबवणार आहे. केअर गिव्हर्सचं ट्रेनिंग होणार आहे. व्होकेशनल सेंटर असणार आहे. फॉरेस्ट्रियल्सची एक्झिस्टिंग जी वसाहत आहे त्याचा फायदा या व्होकेशनल ट्रेनिंगसाठी होणार आहेत. यात मुलांना गार्डनिंग म्हणा, व्हेजिटेबल पॅकिंग म्हणा किंवा पेट सेटिंग म्हणा, या सगळ्या ॲवेलेबल व्होकेशनल फॅसिलिटीज असणार आहे. लॉन्ड्री फॅसिलिटी असणार आहे जी मुलं ऑपरेट करू शकतील. मुलांसाठी काय म्हणतात त्याला स्वाभिमानाने जगता या वयासाठी त्यांचा एक छोटासा उदरनिर्वाहाचा प्लॅन पण ह्याच्यात आहे. व्होकेशन सेंटरमुळे मुलं जास्त आत्मनिर्भर बनतील. पालकांनाही ते खूप महत्त्वाचं आहे की दिवसभर आपलं मूल ऑक्युपाईड आहे, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह वेमध्ये काम करत आहे, या सगळ्या गोष्टीचं महत्त्व खूप राहणार आहे. डे केअर सेंटर हा एक अविभाज्य भाग असणार आहे या सी विंगचा, ज्याच्यात पालकांना कधी काही वाटलं की 2-3 दिवसासाठी त्यांना महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जावं लागतं आहे किंवा त्यांना स्वतःच्या मेडिकल गरजांसाठी बाहेर जावं लागतं आहे, अशा वेळेला विशेष मुलाची काळजी घेणारं कोणीतरी हवं हे नेहमीच पालकांना वाटत राहतं. तर ही संधी त्यांना उपलब्ध होणार आहे. 2-3 दिवसासाठी केअर गिव्हर्स यांच्या मदतीने पालक मुलाला डे केअर सेंटरमध्ये ठेवून जाऊ शकतात आणि आपलं जे काही कार्य आहे ते कंप्लीट करून येऊ शकतात. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तसंच जे पालक नवीन आहेत, ज्यांची मुलं लहान आहेत, ज्यांचं नुकतंच डायग्नोज झालेलं आहे, अशा मुलांसाठी अंडर वन रूफ थेरपी सेंटर असणार आहे. ज्या काही मुलांना वेगवेगळ्या थेरपीज लागतात त्या सगळ्या थेरपींचा समावेश सी विंगच्या बिल्डिंगमध्ये करण्यात येणार आहे. फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, हे सगळे तज्ज्ञ आपल्याला एकाच रूफमध्ये अवेलेबल अंडर वन रूफ होणार आहेत. याचा एक महत्त्वाचा फायदा असा होतो की जेव्हा सगळे थेरपिस्ट मिळून काम करतात
ज्याला आपण होलिस्टिक अप्रोच म्हणतो, त्यावेळेला निश्चितच मुलांमध्ये बदल आपल्याला लवकर जाणवतो. कारण ऑल ऑफ देम आर थिंकिंग इन वन लाईन. प्रत्येकाची कडी माहिती आहे, कडी जोडलेली आहे आणि जेव्हा ह्या विचारांनी काम केलं जातं तेव्हा निश्चितच मुलांमध्ये वेगळे बदल आपल्याला जाणवतात. या सगळ्याचा फायदा होणार आहे. श्री श्री रविशंकर शाळा आपल्याच प्रिमायसेसमध्ये फॉरेस्ट हिल्समध्ये आहे. चा फायदा जी काही मुलं आपली इन्क्लुझिव्ह लर्निंग च्या कॅपॅसिटीमध्ये आहेत त्यांना ह्या शाळांमध्ये भाग घेऊन इन्क्लुझिव्ह लर्निंगचा पण अनुभव घेता येणार आहे. ऑन अँड ऑल जे काही प्रश्न पालकांना विशेष गरजा असलेल्या मुलांच्या पालकांना पडतात त्याची बहुत करून उत्तरं आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहेत. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला येऊन नक्की हा प्रोजेक्ट एकदा बघा. कन्स्ट्रक्शन फेजमध्ये आहे आत्ता आणि तुम्हाला मेन म्हणजे आल्यावर तुम्हाला फॉरेस्ट हिल्सचं जे पूर्णपणे सेटिंग आहे तेच आवडेल. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळतील. नक्की या, जरूर व्हिजिट करा.